फायनली आम्ही बँगलोरला आलेलो आहे आणि इथे चेतन हे आहे ना काय म्हणतात इंटरनॅशनल हॉटेल तिथे रूम घेतलेली आहे. तर इथे नंतर केळीच्या पाण्यावर सुद्धा घालता येईल. आता बघा करायचं असतं. तर इथे टिपू सुलतान पॅलेस काय समर पॅलेस म्हणतात हा आणि टिपू सुलतान नाव आहे. इकडे हे मंदिर आहे मीनाक्षी मंदिर सारखे बघू शकता. इकडे अशा डिझाईनचे मंदिर खूप बघायला भेटतात. चला बघू. बघू शकता असं आहे टिपू सुलतान पॅलेस. टिपू सुलतान मध्ये स्विमिंग पूल होतं. माझे ना शॉर्ट व्हिडिओ पण येईलच आणि रील इथे सगळं स्ट्रीट मार्केट आहे दाखवते बघू शकता. हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही चाललेलो आहे पंढरपूर वरून आता डायरेक्ट कर्नाटक मध्ये. तर आता थोड्या वेळातच कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर संपेल आणि कर्नाटक सुरू होईल आणि आपल्याला दिसतीलच सगळे म्हणजे नाव बोर्डवर तिकडची भाषा कन्नड भाषा. तर तेच आता चाललेलं आहे आणि आमचं कर्नाटक मधलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे बँगलोर. तर खूप मजा येणार आहे. मस्त छान प्रवास तुम्हाला दाखवेलच मी तसा आणि खूप मजा येणार आहे. साऊथ इंडिया मला खूप कधीची इच्छा होती बघायची. आपण मूवी मध्येच बघतो साऊथ इंडियन मूवी मध्येच बघतो इकडचे तिकडचे ठिकाणं किंवा युट्यूब वर बघतो इंस्टाग्राम वर बघतो पण आता रिअल लाईफ आम्ही फायनली कर्नाटक मध्ये आलो आहे आणि आपलं महाराष्ट्र बॉर्डर सोडली मागेच. तिथे चहा पिला आणि आता इकडे सगळे नाव म्हणजे दुकानांवर नाव सगळे कर्नाटक त्यांच्या भाषेमध्येच आहे. पण तेव्हा तिकडे तो एक हायवे बाबा ये कशी बाईक स्कूटर पण नाही बाईक पण नाही. Head east on National Highway 561A. 61A for 2 kilometers. Continue on बोर्ड दाखवला. फायनली आपण आलेलो आहे कर्नाटक मध्ये. खूप मी एक्साइटेड आहे. कर्नाटक मधले सगळे म्हणजे नारळाचे झाड त्यांचे शेती वगैरे बघायला खूप एक्साइटेड आहे. तिथले मंदिर स्पेशली मंदिर मला बघायचे आहे. तिथलं कल्चर तिथलं म्हणजे मला तिकडच्या ना असे ऑथेंटिक जेवण किंवा त्यांच्या साडी त्यांची ज्वेलरी खूपच आवडते. मला तेच खरं बघायचं होतं. तर जसं जसं पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला शेअर करेलच सगळे ठिकाणं. तर चला आता जाऊ. Continue on National Highway 52 for 2 kilometers. Take the flyover. Keep right to stay. Keep right to take the flyover. 52. Continue for 111 kilometers.
500 meters, slight left. ते एक ठिकाण आहे ना उटीला Slight left. Next left. थंडी बघितली का कशी In 500 meters, In turn 500 left. meters, turn left. In 500 meters, keep right to take the Stay flyover. on National Highway 75. फायनली आम्ही बँगलोरला आलेलो आहे आणि ते चेतन हे आहे ना काय म्हणतात इंटरनॅशनल हॉटेल तिथे रूम घेतलेली आहे तर तेच 1 डे घेतलेली आहे बाकी मग फिरू आता पटापट आवडते आणि मग फिरायला निघू कुठे कुठे जातो ते तुम्हाला दाखवते इथं जाऊन झालंय आणि आता जेवायला चाललंय आवडून घेतलं आणि आता बघू बँगलोरमधील प्लेसेस काय फेमस आहे आणि ते होते हॉटेल्स आहे पूर्ण इथे कुठे पण रूम भेटून जाईल तुम्हाला जॅकेट घेतलं बघू आता आणतील दुसरं पान आणतील आम्ही आमच्याच हॉटेलच्या खाली जेवायला आलेलो आहे तर इथं जरा केळीच्या पानावर सुद्धा झालत्या वेळेला आता बघतो तर आता बघतो काय घ्यायचं बघू दे मग इथे माझ्या ह्याच्यावर करा ना हां करायचं असतं मी माझं केलेलं होतं ना मम्मी केलेलं होतं ना मम्मी काय केलं तुझं पण करून घे माझं केलेलं होतं
तर मस्त जेवण झालं. तुम्ही बघितलं असेल एकदम ऑथेंटिक. हे झालं रसम, भात, सांबर, भाज्या. आपल्याला माहित नसतं पण तेच खावं लागतं. पण एक दोन माणूस खाईल त्यांना कंटाळा येईल. आवडलं का नाही तुला? आवडलं तेच खावं लागतं. बीटरूट वाढलं काय माहित पण ते नाही आवडलं तर ते नाही खायचं. मग घ्यायचं नाही नका हे नका देऊ असं म्हणायचं. मला काय माहित इंग्लिशमध्ये बोलायचं. इथे कसं इंग्लिश हिंदी जास्त नाही त्यांना. मला नव्हतं माहित. तर मस्त मला वाटलं पहिल्यांदा तर जेवली. तिखट पण मग सारखं सारखं आपण खाल्लं ना रसम भात ते कंटाळा येऊन जातो. बीटरूट साऊथ इंडियाला आलं तर तेच खावं लागतं. इडली सांबर डोसा तरी मुलं खाऊ शकतात. पण हे आता एकदाच मी खाली इतकं पोट भरलं बापरे. जेवायची इच्छा नाही काही खायची इच्छा नाही. तर आता आम्ही चाललेलो आहे मस्त. इथे हॉटेल आहे आमचं म्हणजे रूम आहे वरती. आता रूमपासूनच म्हणजे एकदम मेन एरियात राहतोय एकदम MG रोडच्या तिथेच एकदम जवळ राहतोय. तिथून सगळे म्हणजे प्लेसेस जवळ आहेत. तर आता आम्ही चालू टिपू सुलतान पॅलेस समर पॅलेस वाटतं तिथे चालू. आता जसं जसं जाईल ना तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेलच. There's a flooded road reported ahead. Keep left to stay on Kempegowda Road. आम्ही चाललेलो टिपू सुलतान पॅलेस बघायला बँगलोरमध्ये. प्रसिद्ध ठिकाणचा इडली वडा. चला 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 क्या है? तर बघू शकता टिपू सुलतान पॅलेस. हां जा पटकन फोटो काढे. चला तर इथे असं तिकीट काढू शकतो. बघू शकता टिपू सुलतान पॅलेस. तर इथे टिपू सुलतान पॅलेस काय समर पॅलेस म्हणतात. हा आणि टिपू सुलतान नाव आहे. इकडे हे मंदिर आहे मीनाक्षी मंदिर सारखे बघू शकता. इकडे अशा डिझाईनचे मंदिर खूप बघायला भेटतात. ते चला बघू. काय लाकडाचं आहे असं बघू शकता. हा त्यांचा मालच जावा बघू शकता. ते सगळं लाकडी काम आहे. पूर्ण लाकडाचे खांब आहे हे. आणि मध्ये पण लाकडाचंच आहे सगळं. डिझाईन फक्त वरती केलेली आहे. वाव दोन्ही हाताने काय करायचं. पॅलेसवरती आहे ना वरती भाग आहे एवढा आणि सगळ्या लाकडी केलेले आहे. तर खूप छान बघायला आहे. मस्त एकदम भारी आहे. तुम्हाला मी देतच वाटतं असं आहे. आणि इकडे खालचा भाग आहे. भाग आहे पुढे बसत ही फ्रंट आहे. ही फ्रंट साईड आहे आणि त्याच्या मागे गेट साईड. टिपू सुलतानकडे पूल पण आहे बरं का स्विमिंग पूल. डिझाईन आहे ही जाऊन बघू शकता. डिझाईन ते पहिलेच कपाट होतं. वाईड अँगल घेतोय ना डायरेक्ट अँगलच. आणि ही बॅक
टिपू सुलतानकडे स्विमिंग पूल होतं तेव्हा. चला आता खाली जाऊ आता. बघू शकता असं आहे टिपू सुलतान पॅलेस. टिपू सुलतानकडे स्विमिंग पूल होतं तेव्हा. तर माझे ना शॉर्ट व्हिडिओ पण येईलच आणि रील्सला पण येणार. तर बघू शकता ह्या पद्धतीने आहे. बघून झालेलं आहे. कियारा कुठे गेली? कियारा आणि डॅडी कुठे गेली? तर बघू शकता सगळं लाकडी काम आहे, जुनं काम आहे. चला बघू शकता इथे आणि अशा पायऱ्या ह्या साईडला त्या साईडला पायऱ्या आहेत. अशा पद्धतीने मस्त पॅलेस बघून झालेला आहे टिपू सुलतान पॅलेस. आणि या साईडला अशी मंदिरं बघू शकता खूप छान दिसतात. तर आता त्या साईडने जायचं आहे का? इकडून एंट्री आहे आणि त्या साईडने जायचं आहे. तर बघू शकता पॅलेस जास्त मोठा नाही आहे, छोटा आहे पण मस्त छान बघण्यासाठी आहे. माहिती वगैरे लिहिली आहे आणि जिथे टिपू सुलतानची तलवार ठेवलेली आहे तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता पण व्हिडिओ काढला नाही तिथला. तर तिथला व्हिडिओ काढला नाही आणि बाकीचं मग काढू देतात साईडने. ही झाड कसलं आहे? हे रबर पण वेगळं आहे ते. बघितले पानं? रबराचं झाड आहे खूप छान. त्याचे पानं वेगळे. तर मस्त छान आहे ग्रीनरी. बसायला पण छान आहे. किती पण वेळ तुम्ही वेळ घालू शकता, फोटोज काढू शकता आणि मस्त भारी बघण्यासाठी. तर बँगलोरमधलं फर्स्ट बघितले प्लेस आम्ही टिपू सुलतानचं. आता बघू पुढचे काय आहे अजून. नहीं वो नहीं ऐसे कुछ स्ट्रीट लाइटिंग मार्केट 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 सभी है. सामने जाइए, अभी गए तो फायदा नहीं. नहीं आप अभी गए तो कुछ भी नहीं कर सकते, उतना अच्छा नहीं लगेगा. सामने मार्केट के बाजू में जाइए, मार्केट खाना MG रोड पे MG रोड, ब्रिगेड रोड, ट्रैफिक पूरा एक ही जगह में पूरा पैदल घूमना पड़ेगा. आप लेके जाओगे अभी तो सामने होना तो शाम में? किधर लेके आए? कौन सा वो रचना काय अच्छा, आईनी नगर. हाँ क्या आपको लेके जाएगा सर. हाँ लेके जाएंगे. हाँ शाम में है. हाँ शाम. अभी घूम रहा है तो घुमाता है. क्या क्या घूमा आपने? ये पहला प्लेस है क्या? हाँ ये अभी दोपहर को आया हूँ. देखना तो ऑटो में घूमना तो घूम सकते, पूरा घुमाएगा शाम को. आपका फ्री रहे तो आपका समय रहे तो पूरा घुमाएगा. जो जो घुमाने का प्लेस है हाँ हाँ पूरा शाम हो जाएगा. क्या क्या देख सकते हैं आप? सर अभी कोर्ट देख लीजिए, लाहौर है. इसके बाद में म्यूजियम है, कबर पार्क है, विधानसभा हाईकोर्ट है, बेंगलोर पैलेस है, टेम्पल भी है. पूरा शाम तक हमको 8-9 बज जाएगा पूरा देखने में. वगैरह नहीं बोलता. चलो हे आहे बँगलोर फोर्ट. आम्ही आलो बँगलोर फोर्टला. आमची गाडी तिथे लावली पार्किंगला. मग ते रिक्षावाली काका म्हणे की मी तुम्हाला फिरवतो. 50 रुपये घेतले आणि मस्त फिरवलं म्हणजे आणलं त्यांनी इथे फोर्टला. फोर्ट आहे आणि माझी चार्जिंग पण संपली बॅटरी. बहुतेक मला तुम्हाला अर्धच दाखवता येईल पण मग बघू शकता. चार्जिंगची वायर गाडी ती हां असं बघू शकता पूर्ण. बापरे छान आहे. इथं दाखवते ना असं पटापट पटापट कारण नाही का बॅटरी संपत जाईल ना. बँगलोर फोन हां Under the boughs where the shadows play, the wind hums songs at
इथे रूमवर येऊन आराम करते थोडा आणि संध्याकाळी जाऊ फिरायला. खूपच दमलो. तर तो एडिट करायची व्हिडिओ आणि मग एडिट करून झोपून घेणार. तर चला आता एडिट करते आणि डायरेक्ट संध्याकाळी बोलते. मार्केटला जायचं, मार्केट फिरायचं थोडंसं. चाली पण संपली होती, मला काही दाखवता नाही आलं. एक पॅलेस बघितला, नंतर ॲक्वेरियम बघितला, पण काही म्हणजे दाखवता नाही आलं मोबाईलमध्ये. तर असं आता संध्याकाळचं MG रोड वगैरे दाखवली तुम्हाला. चला. तर आता आम्ही चाललेलो आहे क्रिसमसचं, म्हणजे खूप सेलिब्रेशन करतात इथे. तर तेच बघण्यासाठी चाललेलो आहे. आणि इथे बघू शकता इतकं सुंदर महल काय होतं काय माहिती, पण बघू जमलं सर आपण सकाळी बघू. तर इतकं सुंदर दिसत होतं ना, म्हणजे तिकडे गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या युरोप कंट्रीमध्ये आलेलो आहे असंच वाटतं एकदम. इतकं सुंदर सुंदर गार्डन, कारण बँगलोरला गार्डन सिटी म्हणतात, जसं आपल्या नाशिकला ग्रीन सिटी म्हणतात तसं बँगलोरला गार्डन सिटी म्हणतात. तर इतके झाडं म्हणजे ती गार्डन केलेली नसते. तर तेच आता बघता चाललेलो आहे आम्ही रिक्षामध्ये. आणि रिक्षात ते एकदम छान वाटतं, म्हणजे गाडी लावून द्यायची हॉटेलला आणि रिक्षा ते 50 रुपये 150 रुपये काय असेल जेवढं लांब तेवढं घेतात. तर आम्ही 200 रुपयामध्ये ठरवलेलं, कारण MG रोड हे खूप फेमस आहे तिथलं. तर तिथेच जायचं होतं. तिथे खूप जल्लोष असतो क्रिसमसचा. तर चला आता आपण जाऊ. आणि ट्रॅफिक पण खूप असतं, म्हणून मग गाडी हॉटेलला लावून द्यायची आणि रिक्षामध्ये फिरायचं. आणि ते मग पूर्ण दाखवतं आपल्याला. तर थोडी बार्गेनिंग पण करायची, कमी करतात ते. तर चला आता जाऊ आपण आणि तिथे तुम्हाला दाखवते. आता आम्ही आलेलो मेन मार्केट MG रोड बघू शकतो. पुढे जा.
बघू शकता. कलर नहीं जाएगा वाटर रेसिस्टेंट वन के हे पहा हा खूप छान आहे. इसका क्या प्राइस है? ये टाइप वाले 350 के आते हैं बट द क्वालिटी विल बी डिफरेंट. ये क्या प्राइस है? ये 150 मैम. 150. देखो देखो ना कितना 350. बोला है का ब्रेसलेट छान आहे ना. ह्या दोघांना घेऊ आपण ते क्रिसमसचं बर का. तर तेच काहीच कळत नाही कुठे काय जायचं कुठे. फक्त फिरतोय आम्ही आणि भरपूर गर्दी आहे. आज क्रिसमसमध्ये म्हणजे जास्त गर्दी असते की म्हणून आम्ही त्याच हिशोबाने आलो होतो. आणि सगळ्यांना हॅपी क्रिसमस डे. हॅपी क्रिसमस. तर हां मेरी क्रिसमस. तर तेच मुलांना दाखवायचं होतं स्ट्रीट आणि शॉपिंगचं पण भरपूर ऑप्शन आहे. म्हणजे स्ट्रीट फूड आहे स्ट्रीट शॉपिंग. तर बघतो आम्ही अजून फिरतो इकडे तिकडे. हे चालू असतं वाटतं ना रात्री. बाकीचे बंद राहतात. सगळं बंद असतं. फक्त ही स्ट्रीटच चालू असते रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतात. तर म्हटलं चला बघू त्याच्यासाठीच आम्ही आलो होतो. आणि इथे असं मस्त फिरतोय आम्ही स्ट्रीटवर भारी. आणि केरळ घ्यायला भूक लागली काहीतरी घेतो. तर बघू शकता तर हे अवाकाडो पण खूप छान आहे.